नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघा 34 साईजचा डीप नेकमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज बघणार आहे। तर हा जो ब्लाउज आहे तो अस्तरचा आहे आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहे। याप्रमाणे तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करू शकता। जर नवीन असताल आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणं अवघड वाटत असेल तर मेन कपडा मी साईडला ठेवते, साडीतला ब्लाउज पीस आहे तो, आणि इथे अस्तर घेतलेला आहे बघा। अस्तर आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचा आहे। अस्तर असं खूप जास्त चुरगळलेलं असेल तर याला प्रेस करून घ्या। तर बघा मी याला प्रेस करून घेतलेलं आहे छान असं। आता याला 4 फोल्ड करून घेऊयात, कारण बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करायचं आहे, यामुळे आपला वेळ खूप वाचतो। तर बघा आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर। तर फोल्ड किती करायचं ते सांगते। छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग आणि त्याच्या पुढे 3 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचा आहे, बॅक फ्रंट दोन्ही मिळून। तर बॅकमधून आपल्याला परत एकदा मार्जिन कमी करायचं असतं, पण आता घडी टाकताना आपल्याला याप्रमाणेच टाकायची आहे। तर इथे बघा मी तुम्हाला सांगते 34 साईजच्या डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी मी 13 इंचाची घडी फोल्ड करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने अर्धा इंच थोडं जास्तच घ्यायचं, अगदी कटाकटी कटिंग करायचं नाही, कमी जास्त कपडा पडू शकतो आपल्याला। त्याच्यानंतर आता यावरती पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। मला तयार उंची ठेवायची आहे 14 इंच, तर मी एक 15 इंचावरती आणि दुसरं 15.5 इंचावरती 2 ठिकाणी 2 मार्किंग केलेले आहेत। या दोन्ही लाईन आपल्याला मार्क करून घ्यायच्या आहेत। बॅक पार्टमधून अर्धा इंच उंची कट करावी लागते। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कटिंग सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। फिटिंगपर्यंत ब्लाउज दाखवलेला आहे। तर खालचा जो कपडा होता एक्स्ट्रा तो मी कट करून घेतला। डीप नेक आहे हा ब्लाउज, तर शोल्डर मी यामध्ये 5 इंच ठेवत आहे। तुम्ही 5.5 इंच पण शोल्डर ठेवू शकता जर पट्टी मोठी हवी असेल तर। 6.5 इंच मुंडा उंची ठेवलेली आहे बघा। मुंड्याच्या गोलाईप्रमाणे मुंडा उंची घेतली जाते। आता या लाईनवरती आपल्याला शोल्डरची जी लाईन आहे, जी मुंडा लाईन आहे ती जोडायची आहे, पण इथे आपल्याला ही लाईन 5.5 इंचावरती जोडायची आहे, म्हणजे अर्धा इंच शोल्डरपेक्षा बाहेरच्या बाजूकडे अशी तिरकी लाईन आली पाहिजे। तर ही लाईन मी जॉईंट करून घेतली। आता या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग, तर मी 9 इंचावरती मार्किंग केलं। 8.5 इंच चौथा भाग आहे आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग, प्लस 1 इंच आपल्याला टक्स मार्जिन आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। कमरेमध्ये लूजिंग कसलंही ठेवायचं नाही। इथे आपल्याला कोपऱ्यातून मुंडाचा आकार देण्यासाठी 1.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याची गोलाई देऊन घ्यायची आहे बघा। इथे 1.5 इंच आणि कमरेच्या बाजूकडे 2 इंच याप्रमाणे आपल्याला फ्रंट पार्टसाठी मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। ते आपण बॅक पार्टमधून कट करून घेणार आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणे अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत, तर मी हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घेते बघा। बॅक आणि फ्रंट दोन्ही सेपरेट झालेले आहेत। आता काय करायचे, सगळ्यात अगोदर बॅक पार्टमधून अर्धा इंच उंची आणि फिटिंगच्या बाजूकडे आपण जे 2 इंच आणि 1.5 इंच वाढवलेलं होतं ते मार्जिन कट करून काढायचं आहे, कारण हे आपल्याला फक्त आता फ्रंटसाठी पाहिजे, तर ते फ्रंट पार्टमध्ये आहे। बॅक पार्ट मी साईडला ठेवलेला आहे। आता बघा हा घेतलेला आहे फ्रंटचा पार्ट। साधा सोपा ब्लाउज आहे। गळ्याचं कटिंग फक्त पेपर कॅनव्हासवरती करायचं आहे, ते मी तुम्हाला शिलाई करताना दाखवते। गळा रुंदी इथे मी ठेवलेली आहे 2.5 इंच। त्यानंतर गळ्याची उंची 7 इंचावरती मार्क केलेली आहे। 6.5 इंचाचा गळा तयार ठेवायचा आहे। खालचा ब्रॉडनेस 3 इंच घेतलेला आहे। आपण याचा असं बॉक्स करून घ्यायचा। यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो आकार आपण इथे घेऊ शकतो। मी राऊंड शेप घेतलेला आहे। त्यानंतर वरून 11 इंचावरती मी टक्स उंची घेतलेली आहे। खालून म्हणाल तर तुम्ही 4 इंच घेऊ शकता, अर्धा इंच खालचे सोडून, किंवा वरून 11 इंचावरती पण घेऊ शकता। आता जिथे 11 इंच आलेला आहे ना, तिथे आपल्याला बघा, इथे अगोदर मी खालची लाईन मार्क करून घेते, कारण हे आपल्याला नंतर कटिंग करायचं आहे बघा। फक्त कटोरीमध्येच ती उंची ठेवावी लागते, बाकीची कट करायची। फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती 2 ठिकाणी मार्किंग करायचं आहे आणि ही लाईन अशी सरळ मार्क करून घ्यायची बघा। आणि बाकी मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा त्याच्यावरती लगेच अर्धा इंचाचा गॅप ठेवून आकार द्यायचा आहे। इथे टक्स रुंदी 2 इंच घ्यायची आणि हा जो आकार आहे तो यामध्ये असा हलक्या हाताने मिळवून घ्यायचा आहे। टोक वगैरे कुठेही काढायचं नाही, नाहीतर मग ते फिनिशिंग चांगलं येत नाही त्याचं।
त्यानंतर कटोरीची जी पॉईंट होता तो बघा इकडच्या बाजूला मी तिरका असा जोडून घेतलेला आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त कटोरीचीच अर्धा इंच उंची वाढवायची आहे, बाकी आपल्याला सगळी कट करून घ्यायची। तर हे असं क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे बघा खालचं। कटोरीचा पार्ट आपला परफेक्ट कट झाला, या पार्टमधून हे कट करून काढायचं आहे। आता गळ्याचं कटिंग करून घेते। तर तुमच्या लक्षात आलं असेल फक्त कटोरीच्या पार्टलाच अर्धा इंच आपली उंची वाढलेली आहे, बाकी सगळी सेम आहे बॅक पार्टप्रमाणे। ज्यांना कटोरी जोडताना कमी पडते त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे, किंवा तुम्ही नेहमी वापरू शकता, असं काही नाही। आता बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी 9.5 इंच फोल्ड कपडा घेत आहे। इथे मी छातीचा चौथा भाग लुजिंग सहित 9 इंच घेतला होता, तर अर्धा इंच त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा आणि मार्क करायचा आहे। तर मी 9.5 इंच फोल्ड कपडा इथे ठेवलेला आहे। बाही अजिबात कमी पडत नाही, अर्धा इंच जास्त झाली तर ती आपण क्रॉसमध्ये कटिंग करून घेतो। आता इथे बघा खालून एक सरळ लाईन मार्क केली आहे मी। इथून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे। मी 11.5 वरती मार्किंग करते, म्हणजे 10.5 इंचाची बाही तयार होणार आहे। तर बघा असं 2 ठिकाणी मी लाईन मार्क करून इथे घेतलेली आहे। त्याच्यानंतर बाहीसाठी उतार द्यायचा आहे 3.5 इंच आणि बाहीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा पुढच्या मुंड्याचा आकार पण मी इथे लगेच देऊन घेतला। कटिंग मात्र मेन कपडा जोडल्यानंतर करणार आहे। बाहीचा राऊंड जो काही असेल त्याचा निम्मा घेर घ्यायचा आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ही लाईन अशी जोडून घ्यायची आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे। अतिशय सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची। याप्रमाणे बघा बाही अजिबात जोडताना कमी पडत नाही, परफेक्ट बसते, परफेक्ट फिटिंग येते। तुम्हाला शेवटी समजेलच ब्लाऊजचं फिटिंग बघून। आता इकडे बघा आपलं अस्तर सगळं कटिंग झालेलं आहे। हे सगळे पार्ट मी मेन कपड्यावरती कट करून घेते। या ब्लाऊज पीसला फक्त एकाच बाजूकडे असे काठ आलेले आहेत, तर या काठांवरती बाही कट करायची आहे। तर मी कपडा 4 फोल्ड ठेवलेला आहे। फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू अस्तरची ठेवली आणि इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे मेन कपडा। तर बघा इथे खालच्या बाजूचा जो कपडा आहे तो पण मी एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे। बाहीचं कटिंग झालं, आता अस्तर आपल्याला बॅक पार्टचं कट करायचं आहे, पण मेन कपडा आहे तो आता डबल फोल्ड ठेवा आणि सगळीकडे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं अस्तरपेक्षा आणि सगळे पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। बघा ब्लाऊज पीसवरची डिझाईन वगैरे जर एकेरी असेल तर त्याप्रमाणे पार्ट ठेवून तुम्हाला ब्लाऊज कट करायचा आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, डिझाईन बघून कटिंग करणं। बऱ्याच ब्लाऊज पीसवरती एकेरी डिझाईन असते, मग ती बाहीवर, बॅकवर, फ्रंटवर सगळीकडे एकसारखीच यायला हवी आहे। तर अशा पद्धतीनेच तुम्हाला पार्ट कट करायचे आहेत। इथे बघा मी हा कट करते ओपन साईडला, कारण हा फ्रंट हुक आहे। फ्रंट हुक नसेल, बॅक हुक असेल तर तुम्हाला फोल्ड बाजूकडेच कटिंग करायचं आहे, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे। तर बघा इथे कटिंग झालेलं आहे। पटकन आपण याची शिलाई कशी करायची ते पण बघून घेऊयात। सगळ्यात अगोदर इथे मी बाही तयार करायला घेतलेली आहे। तर बघा आपण याला पलटी करून बनवतोय, त्यासाठी काय करायचं, दोन्ही जो मेन कपडा आहे तो समोरासमोर ठेवायचा, सरळ बाजूकडे अस्तर ठेवायचा आहे। मेन कपड्याच्या खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बॉटम शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे मी शिलाई करून घेते, एक तयार करून दाखवते, याचप्रमाणे तुम्ही दुसरी देखील तयार करून घ्या। तर बघा इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मी शिलाई करून घेतली आहे। आता अस्तर या बाजूकडे करायचं आणि यावरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा ज्यांना कोणाला आपले पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तर मला तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता। सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सॲपवरती दिल्या जातील। तर बघा इथे आपल्याला खालच्या बाजूकडे एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग बाजूकडे सगळीकडे शिलाई द्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा मी हात फिरवून कशाप्रमाणे शिलाई करते, व्यवस्थित शिलाई करायची। अस्तर आणि कपड्यामध्ये कुठेही झोळ नाही राहिला पाहिजे, फुगा नाही आला पाहिजे, कुठे चून नाही पडली पाहिजे, त्यासाठी अस्तरवरती हात फिरवून प्लेन करायचा कपडा आणि मग शिलाई घ्यायची आहे करून। आता बघा बाजूला जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते। एक मी तुम्हाला तयार करून दाखवली, तुम्ही दुसरीच अशाप्रमाणे तयार करून घ्या। माझ्या दोन्ही बाही तयार झाल्यात। आता पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नव्हतं, त्यासाठी दोन्ही बाही एकत्र अशा ठेवायच्या, दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आणि मुंड्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी आकार कट करून घेतला। त्यानंतर आपल्याला सेंटर लाईन मार्क करायची आहे आणि इथे कटिंग केल्यामुळे कपडा ओपन झालाय, तर मी शिलाई करून घेते। ज्या बाजूकडे आपण पुढचा मुंड्याचा आकार कट केला तिथे पण मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला समजतं पुढचा भाग कोणता, पाठीमागचा कोणता। सेंटर लाईन इथे मी मार्क करते बघा।
याप्रमाणे दोन्ही बाही आपल्या आता तयार झाल्यात। स्टेप बाय स्टेप आपण ब्लाऊज तयार करतो, त्यामुळे खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज तयार होतो। जे नवीन शिकतात त्यांना एक ब्लाऊज शिवणं म्हणजे खूप मोठं काम वाटतं, पण अजिबात नाही। तुम्ही स्टेप बाय स्टेप जर करत गेला ना तर एका तासात एक ब्लाऊज होतो। जर विदाऊट डिझाईनचा असेल तर, डिझाईन असेल तर अर्धा तास पाऊण तास एक्स्ट्रा लागतो। तर त्याप्रमाणे काम होत असतं, पण सिंपल असेल तर फक्त एका तासात होतो। आता बघा इथे हे दोन्ही पार्ट आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे आहेत, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे। सगळीकडे शिलाई करून घ्यायची, एक्स्ट्रा कपडा कट करायचा। हा पार्ट आता माझा तयार झाला। सेम अशीच आपण कटोरीचा पार्ट पण तयार करून घेऊयात। तर बघा कटोरीचं पण तसंच आहे। मी नेहमी सांगते जेव्हा आपले दोन पार्ट असतात ते समोरासमोर ठेवून पहिले कन्फर्म करायचं बरोबर आहेत का, आणि मगच शिलाई करायची आणि आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे। तर इथे कटोरी पण माझी तयार झालेली आहे। जॉईंट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते, अस्तर जोडलेला भाग दाखवलेला नाही। तर बघा इथे काय करायचं आपल्याला, ज्या बाजूकडची जी कटोरी आहे त्या बाजूकडे आपल्याला ठेवायची आहे। आता प्रिन्सेस कट कटोरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कटोरी जॉईंट करताना खालच्या बाजूकडून जोडायची, म्हणजे कमरेच्या बाजूकडून मुंड्याच्या बाजूकडे जोडायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कटोरीचा पार्ट किंवा जो साईड पार्ट आहे तो अजिबात ओढायचा नाही। हलक्या हाताने आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे। बघा मी कशा पद्धतीने केली, अजिबात कमी जास्त पडत नाही। आणि जरी समजा झालीच तरी ते आपण कटिंग करून काढत असतो, कारण पुढच्या मुंड्याचा आकार आपण अजून कट केलेला नाही। तर इकडे पण मी कटोरी तुम्हाला जॉईंट करून दाखवते। डबल शिलाई करायची आहे, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला दोन्ही कटोरी जॉईंट करून इथे घेतलेल्या आहेत। अतिशय कमी वेळेमध्ये छान असा फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला आहे, पूर्ण कटिंगपासून फिटिंगपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ मोठा जरी असला तरी खूप महत्त्वपूर्ण आहे, तर नक्की पूर्ण बघा। आणि नाही काही समजलं तर कमेंटमध्ये मला सांगा। आता हुक आणि आईपट्टी लावायची आहे। इकडे मी हुकपट्टी अगोदर लावते। पाव इंच मार्जिन घेऊन पट्टीची शिलाई करायची। ते मार्जिन आपल्याला अर्धा इंच घ्यायचं नाही, कारण तुम्हाला माहित असेल कटिंगमध्ये आपण हुकाई पट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नव्हतं, म्हणून फक्त पाव इंचाचं मार्जिन ठेवून पट्टी बसवायची आणि आतमध्ये पूर्ण फोल्ड करून वरून अर्धा इंचाची एक शिलाई देऊन घ्यायची आहे, अशा पद्धतीची। याचप्रमाणे आपण आईपट्टी पण बसवूयात। आईपट्टीसाठी मी मेन कपडा घेतलेला आहे आणि हा पार्ट आपल्याला बघा ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायचं आहे, म्हणजे ही जी पट्टी आहे ती ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची, सरळ बाजूकडे फोल्ड करायची आहे या पद्धतीने। इथे मी एक दाब शिलाई अगोदर देते, म्हणजे पट्टी छान अशी फोल्ड होते। इथे बघा याप्रमाणे इथे शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर याच पट्टीला आपल्याला एक त्याच्या मध्यभागी पण शिलाई द्यायची आहे। दोन्ही पट्ट्या बसवल्यानंतर उंची एकदा बघायची बरोबर आहे का, कमी जास्त होत असते तर कट करून व्यवस्थित करावं लागतं। क्रॉस कटिंग करायचं आहे, बॅक पार्टमध्ये पण असं आपण कटिंग करतो। तर बघा अर्धा इंच क्रॉस लाईन मार्क केली आहे मी, आणि इथे आपल्याला ही अशी क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे। त्यानंतर कंबरपट्टी जॉईंट करायची आहे, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे इथे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक दाब शिलाई द्यायची। पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायच्या अगोदर पुढून पट्टी फोल्ड आहे का नाही बघायचं आणि मग फोल्ड करायची आहे। किनारीला शिलाई द्यायची, सेम अशीच दुसऱ्या पार्टला पण मी शिलाई करून घेते। बघा ब्लाऊज पूर्ण झाला की कमरेला आपल्याला हात शिलाई करावी लागते। तर इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी पट्टीला शिलाई केली। पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक दाब शिलाई दिली। त्यानंतर पट्टी पूर्णपणे आतल्या बाजूकडे फोल्ड केली आणि इथे एक किनारीला याच्या शिलाई देऊन घेतली। तर याप्रमाणे आपल्या दोन्ही पार्टला पट्टी लावून झालेली आहे, एकदम छान फिनिशिंगमध्ये। फ्रंट बघा तयार झालाय। याला आता पट्टी गोट करायचा आहे, कारण पाठीमागचा जो गळा आहे तो पेपर कॅनव्हासवरती करायचा आहे सेपरेट। तर त्या कस्टमरला तसाच पाहिजे, पण तुम्ही या ब्लाऊजला पूर्णपणे पाइपिंग पण करू शकता किंवा पट्टी गोट पण करू शकता किंवा असं सेपरेट पण बनवू शकता। तर इथे यांना पट्टी गोट पुढच्या गळ्याला पाठीमागचा जो गळा आहे तो पेपर कॅनव्हासवरती काढायचा आहे। तर क्रॉस पट्टी मी 1.5 इंचाची कट करून सिंगलमध्ये जोडून घेतली आणि आता बघा इथे आपण आतमध्ये फोल्ड करून याच्यावरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पाइपिंग कसं करायचं, पट्टी गोट कसं करायचं हे दाखवत असते। तुम्ही माझे पहिले व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा, खूप सोपी पद्धत आहे। एकदम छान फिनिशिंगमध्ये हा गोट बनला जातो। या पट्टीपासून तुम्ही पट्टी गोट पण करू शकता आणि पाइपिंगही करू शकता। कॉन्ट्रास्ट कपडा वापरून पण तुम्ही याचं पाइपिंग करू शकता। आता वरून याला शिलाई करून घ्यायची आहे। आता पट्टी गोटसाठी बघा जी वरून आपण शिलाई देतो ना ती तुम्ही 5 नंबरची देऊन त्याला हात शिलाई करून घेतली आणि ती शिलाई काढून टाकली तरी पण चालेल, किंवा शिलाई तुम्हाला ठेवायची असेल तरी पण तुम्ही ठेवू शकता। तर दोन्ही बाजूकडे गोट करून झालाय।
आता इथे बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्टला सगळीकडे अस्तर जोडून आपल्याला एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. कारण हा जो कपडा आहे खालचा तो ऑर्गेन्झा आहे आणि एकदम पातळ आहे. तर याचा जो गळा आहे तो आपल्याला एक्स्ट्रा अस्तरवरतीच बनवायला लागणार आहे. तर मी काय केलं, मेन कपड्याला अस्तर जॉईंट करून साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो अगोदर कट करून घेते. याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. खूप कमी वेळेमध्ये आपला हा ब्लाऊज तयार होतो. आता सेंटर लाईन याची मार्क करून घ्यायची आहे आपल्याला. बघा मी सेंटरला एकदम बरोबर लाईन मार्क करून घेतली आहे. गळ्याचं कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे. गळा उंची अधिक अर्धा इंच मार्जिन ठेवायचं. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी किंवा 2.25 असेल तर 2.25 इंच जी काही तुमची असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. आणि गोल आकार देऊन घेतला आहे मी इथे. बघा 11 इंचावरती गळा उंची मी मार्क केलेली आहे. गळा तयार याचा 10.5 इंचाचा होईल. त्यानंतर पेपर पलटी करून हेच मार्किंग मी दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेते. कारण आतल्या बाजूकडचा पेपर मी कट करत नाही. या पेपरवरच अगोदर गळा शिलाई करते आणि मग कटिंग करते. त्याच्यामुळे गळे माझे एकदम परफेक्ट बनतात. साईज कमी जास्त होत नाही, आकार बदलत नाही आणि शिलाई पटकन करता येते. तर बघा साईडने फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवलं आहे मी. कट द्यायचे आणि मग फोल्ड करायचं आहे. बघा इथे अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिलाई करून घ्यायची आहे. ज्यांना कोणाला आपल्या ब्लाऊजच्या कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. मला व्हॉट्सॲपला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिल्या जातील. तर इथे बघा हा पेपर बरोबर लाईनला मॅच करून ठेवायचा आहे आणि त्या मार्किंगवरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर गळ्याच्या मार्किंगवरूनच शिलाई करायची, आत बाहेर शिलाई करायची नाही. इथे तुमचा कुठल्याही आकाराचा गळा असू शकतो, जसे की पान, चौकोन, एखादी पॅचवर्क डिझाईन असेल तर डीप नेकमध्ये कुठलाही गळा तुम्ही ते बनवू शकता. माझे ब्लाऊज कस्टमरचे असतात, जसे ते सांगतात तेच मी डिझाईन बनवते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत असते. यांचा ब्लाऊज अतिशय सिंपल आहे. गोल गळा फक्त पेपर कॅनव्हासवरती केलेला आहे. जे नवीन आहेत, ज्यांना फिनिशिंग जमत नाही, गळ्याचं गोट करता येत नाही, पट्टी गोट करता येत नाही, अशांसाठी ही पद्धत खूप सोपी आहे. यामुळे त्यांचं फिनिशिंग तर चांगलं येईलच आणि शिलाई करताना सुद्धा खूप सोपं जाणार आहे. कुठल्याही आकाराचा गळा असू दे तुम्ही याप्रमाणे काढू शकता. तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ पहिले, पण मी खूप प्रकारचे गळे काढते या पद्धतीने. अजिबात अवघड पद्धत मी दाखवण्याचा प्रयत्न देखील करत नाही. तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर बघा अगदी परफेक्ट गळा इथे बनलेला आहे. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. टक्ससाठी उंची 4 इंच ठेवायची आणि टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा मी साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करून टक्स शिलाई इथे करत असते. दोन्ही बाजूकडचे टक्स माझे झालेले आहेत टाकून. बॅक पार्ट फोल्ड करायचा, अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचे, जे आपण फ्रंट पार्टला केलेलं होतं ते. नाही केलं तर बॅक पार्टची उंची जास्त होऊ शकेल आणि फिटिंग पूर्णपणे चुकणार आहे. छोटे मोठे पार्ट होणार आपला बॅक फ्रंट, म्हणून हे कटिंग करायचंच आहे. आता त्यानंतर आपल्याला बघा याच्यावरती कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी लावायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई दाखवते. तर बघा पेपर कटिंग ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. कमेंटमध्ये विचारलं तर प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही. तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये उत्तर दिलं जाईल तुमच्या प्रश्नाचं. जे काही पेपर कटिंगबद्दल तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला मेसेज करा. तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये पूर्ण पट्टी फोल्ड करून किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. खाली लेस वगैरे असेल तर लावू शकता, गळ्याला लेस लावायची असेल तर लावू शकता. यांना प्लेनच ब्लाऊज हवा होता तर मी त्याला प्लेन ठेवलेला आहे. आणि आता शोल्डर जॉईंट करते आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. सेम दुसऱ्या बाजूकडे पण आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच शिलाई करायची आहे. शोल्डर पट्ट्या सेम आहेत का नाही ते बघायचं. कमी जास्त असतील तर चेक करून कट करायचं आहे. मुंडा उंची पण आपल्याला बघा इकडे चेक करायची आहे. इथे पण आपला कमी जास्त पार्ट असू शकतो, तोच कटिंग करून सेम करून घ्यायचा आहे. तरच बाहीतले जॉईंट व्यवस्थित येतील, नाहीतर येणार नाहीत. पुढच्या मुंड्याचं मी कटिंग केलेलं नव्हतं, तर हा पार्ट मी अशा पद्धतीने मिळवून ठेवलेला आहे. अर्धा इंच गोलाई मार्क केली आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे ते मी कटिंग करून घेते. तुम्ही शोल्डर जोडायच्या अगोदरच मुंड्याची गोलाई कट करून घ्या. तर बघा कधी कधी आपल्याकडून गडबडीमध्ये राहून जातं,
पण ते एक शेवटी का होईना येतं लक्षात, तर त्यावेळी ते काम करायचं आहे आपल्याला. मुंड्याची गोलाई कट केल्यानंतर इथे मी आता बाही जॉईंट करत आहे. तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला बाहीची शिलाई करून घ्यायची आहे. बाही जॉईंट करताना अजिबात ओढाताण करायची नाही. हलक्या हाताने व्यवस्थित जसा आकार आहे त्याप्रमाणे बाही आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. अर्धा इंच जास्त जरी झाली तर क्रॉसमध्ये आपण कटिंग करून काढू, पण बाही आपली कमी कधीही पडत नाही. तर याप्रमाणे आपल्याला याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची आहे. मी तुम्हाला दाखवते बघा, जास्त झालेली बाही कशा पद्धतीने कट करायची आहे ती. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा थोडीशी आणखी जास्त पण असू शकेल, पण क्रॉसमध्येच कटिंग करून काढायचं आहे. जास्त आपल्याला त्याला गुंतवण्याचा कपडा तो प्रयत्न करायचा नाही. ओढून ताणून जर बाही बसवली तर खूप साऱ्या त्याच्यावरती बारीक बारीक चून पडतात आणि फिटिंग बिघडतं. तर याप्रमाणे इथे बॅकपार्टला सेंटर काढून घ्यायचं आहे. फिटिंग करण्यासाठी सेंटरपर्यंत हुकपट्टी ठेवायची. साईडला बघायचं कमी जास्त काय वाटते का, जर असेल तर ते आपल्याला कट करून काढायचं आहे आणि ब्लाऊज जॉईंट करायचा आहे. इथे बघा, अगदी पॉईंट टू पॉईंट ब्लाऊज माझा जॉईंट झालेला आहे. अजिबात कमी जास्त कुठलाच पार्ट पडलेला नाही. इकडे पण आपल्याला सेंटरच्या पुढे आईपट्टी ठेवायची, कारण आईपट्टी ही आपली एक्स्ट्रा असते, ती कुठल्याही आपण मापामध्ये घेत नाही. तर इथे पण आपल्याला तसंच करायचे. आईपट्टी सेंटरच्या पुढे ठेवून पार्ट जॉईंट करायचा आहे. इकडे पण काही कमी जास्त असेल तर ते कट करून काढायचं आहे. बघा, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो की हुकाईपट्टी त्यांची मिळत नाही, मध्ये गॅप राहतो 1-2 इंचाचा. तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करून बघा, तुमचा अजिबात गॅप राहणार नाही. चारही भाग आपले समांतर येतील, एकदम परफेक्ट फिटिंग होईल. ब्लाऊज उलटा करून याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अगोदर व्यवस्थित आतमधला कपडा फोल्ड असतो तो बाहेर काढून शिलाई देऊन घ्यायची आणि मग फिटिंगची मापं टाकायची आहेत. दुसऱ्या बाजूकडे पण मी शिलाई देऊन घेते. मी सगळ्या साईजचे ब्लाऊज अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, 28 पासून अगदी 40 साईजपर्यंत. तर नक्की जाऊन बघू शकता. डीपनेकमध्ये आहेत, बोटनेकमध्ये आहेत, प्रिन्स कट, कटोरी, फोरटक सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत. तर बघा, इथे दोन्हीकडे शिलाई देऊन झाली. आता आपण फिटिंगचा माप टाकूया. तर आईपट्टी सोडून आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, जो काही असेल तो. इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. नवीन कस्टमर असेल, पहिल्यांदाच ब्लाऊज देणार असेल तर लुझिंगसहित फिटिंग करा. फिटिंग परफेक्ट माहिती झालं असेल तर डायरेक्ट चौथ्या भागाने फिटिंग केलं तरी पण चालेल. मी 8.5 इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे हा. आणि दंडघेर 5.5 इंच जो काय असेल तो घ्यायचा आहे. त्याचा निम्मा भाग दंडघेराचा आणि आपल्याला लाईन मार्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ते बघू शकता, अगदी सरळ लाईनमध्ये फिटिंग लाईन आलेली आहे. बऱ्याच जणांची ती क्रॉसमध्ये येते. तर जर काही तुमचं चुकत असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही तो सुधार करू शकता. तर बघा, केलेल्या मार्किंगवरून मी शिलाई करून घेतली आहे. आता याच्या साईडला आणखी एक्स्ट्रा 3 शिलाई करून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थितरित्या आपल्याला इथे शिलाई करायची. अगदी पॉईंट टू पॉईंट जे बाहीचे जॉईंट आहेत ते मिळालेले आहेत. अजिबात पार्ट खालीवर झालेला नाही. सेम दुसऱ्या बाजूकडे पण याचप्रमाणे आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. बघा, ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा, हुकपट्टी एकदम पकडायची आहे आणि मग तिथून मापं टाकायची आहेत. कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि बाहीचा अर्धा भाग जो काय असेल तो. तर बाहीचा अर्धा भाग आहे 5.5 इंच आणि छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच. कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच. तर अशा पद्धतीने ते मी लाईन जी आहे ती मार्क करून घेतली आहे. आता या लाईनवरून फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, डेली वेअरसाठी तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करू शकता. एकदम साधा सोपा आहे, कमी वेळेमध्ये तयार होणारा, छान फिनिशिंग येण्यासाठी मी टिप्स सांगितलेल्या आहेत. कटिंगपासून फिटिंगपर्यंत तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे सगळं. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा, छान असा आपला खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. तरी देखील यातून काय राहिलं असेल तर मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्याचबरोबर बघा, ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी माझा स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथे दिल्या जातील. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.